नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड MIDCतील एम्बायो कंपनीत अचानक मोठा स्फोट, जीवितहानी टळली, परिस्थिती नियंत्रणात. महिनाभरातील आगीची ही दुसरी घटना. कंपनी प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप. मुंगोशी बौद्धवाडीला अखेर रस्ता मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला अत्यंत कडक आदेश. रस्ता अडवणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई, ग्रामस्थांच्या प्रदीर्घ संघर्षाला आले यश. नवी मुंबईत मोठी पोलीस कारवाई, 13 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. वाशी पोलिसांची धाडसी कामगिरी. आणि रोहा नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर, 113 कोटींच्या जमा खर्चाचे नियोजन, आरोग्य आणि शिक्षणावर भर. अंत्यविधी शुल्कात मोठी कपात, व्यावसायिक करामध्ये मात्र वाढ. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC मधील एम्बायो कंपनीत औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांवर प्रक्रिया सुरू असताना अचानक मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. रासायनिक प्रक्रियेदरम्यान रसायनांचा दाब अचानक वाढल्यानं ही मोठी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन दलाने तातडीनं धाव घेत मोठ्या शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणताही कर्मचारी जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र या कंपनीत गेल्या एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अशी आगीची घटना घडल्यामुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये आता प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांनी कंपनी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला असून सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाड MIDC पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मॉल प्लांट आहे, त्यामध्ये मेंटेनन्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. तर दुपारी साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान एक 100 लिटरची ग्लास असेंब्ली, ज्यामध्ये या मेंटेनन्सचं रिॲक्शन मास होतं, ती प्रेशराईज होऊन बस्ट झाली आणि बाहेर हे सगळं रिॲक्शन मास आहे ते जे काही AHUच्या डक्ट गेल्यात त्यावर स्पिल झालं आणि तिथं फायर कॅच झाली. तर फायर कॅच झाल्यानंतर आम्ही इमिजिएट इमर्जन्सी सायरन रेज केला आणि लोकांना कल्पना दिली. त्यावेळेस आमचे इंटरनल फायर फायटर तिथं सगळे आमच्या इन्स्ट्रक्शननुसार आले आणि साधारण 10 मिनटामध्ये AFFF फोमचा वापर करून आणि त्याचं ब्लँकेटिंग करून त्या फायरवर 10 मिनटाच्या आत ती आटोक्यात आणली. यामध्ये कुठलीही काही इंजुरी वगैरे किंवा काही झालेली नाही आहे कोणाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही रायगडमधील पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीला आजही हक्काच्या रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. रस्ता नसल्यानं विद्यार्थी, गर्भवती महिला आणि वृद्धांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. या गंभीर प्रश्नावर बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ पेणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन लावून रस्ता अडवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करायचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न आता सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी देखील लवकरच घटनास्थळी भेट देऊन काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून हक्काचा रस्ता मिळण्याची आशा आता पल्लवित झाली आहे. या निवेदनावेळी ग्रामस्थ आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांधकाम विभागाकडे गेलं का ते सांगतात तहसीलदारांकडे जा, तहसीलदाराकडे गेलं का ते सांगतात बांधकाम विभागाकडे जा. असंच आम्हाला इकडून तिकडून आमची जे दिशाभूल करतायत. आम्हाला रस्ता काय मिळून देत नाहीत. रस्ता मंजूर होऊन सुद्धा रस्त्याला निधी पडलाय तरी पण रस्त्याचं काम चालू असताना शेतकरी येऊन शेताच्या बांधावर बसतात. तुम्हाला इंचभर रस्ता सरकून देणार नाही, रस्ता बोलायचा नाही, वाट बोलायची, अशा अटी आहेत त्यांच्या. आधी दोन्ही साईडने RCC भिंती पाहिजेत, मग तुम्हाला रस्ता मिळेल. आणि आमचा रस्ता मिळालेला असून सुद्धा एवढा आम्हाला संघर्ष करावा लागतोय, झगडावं लागतंय. आमची सगळी शेताची ये जा, दवाखान्यात जा, डिलेवरी सुद्धा तिथं रस्त्यात होत आहेत, गाडी येत नाही गावापर्यंत. आम्ही काय करायचा, किती अजून संघर्ष करायचा. आजच्या परिस्थितीमध्ये जी पायवाट आहे ती देखील यांची बंद करण्यात आलेली आहे. तर मुळातच हा दलित समाजावरती होत असलेला अत्याचार आहे. मला या ठिकाणी खैरलांजी सारख्या प्रकरणाचा वास येत आहे. तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे
की तुम्ही या प्रकरणात जातीने लक्ष घालावा, नाहीतर या ठिकाणी खैरलांजीची पुनरावृत्ती होऊ शकते याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे शासनानेच त्या ठिकाणी उभं राहून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, शासनानेच त्यांचे पोलीस द्यावे, त्या ठिकाणी उभे राहावे, नाहीतर आमच्या लोकांना धोका आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आज ही शासनाला माझी विनंती आहे की शासनाने आमची खूप परीक्षा पाहिली, आमच्या भगिनींची खूप परीक्षा पाहिली, पण आता आम्ही सुद्धा कंटाळलोय. आम्हाला एवढा कंटाळा आला की आम्ही जगावं की नाही जगावं. ज्या प्राथमिक आम्हाला सोयी पाहिजे त्या प्राथमिक सोयी जर आम्हाला मिळत नसतील तर मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिला त्या कायद्याचा आम्हाला उपयोग तरी कधी होणार आहे. कोणतरी धनदांडगे गावातील असतात, कुठेतरी काहीतरी अडचणी निर्माण करतात आणि आमच्या जीवाशी खेळ खेळतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाला माझी विनंती आहे की साहेब आपण या गोष्टीकडे, आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येत्या काही दिवसातच तुम्हाला न्याय मिळेल आणि त्या रस्त्याचं काम चालू होईल. त्यावेळेला तुमच्याशी बोलेन असं त्यांनी शब्द दिलाय आणि म्हणून करता आज आम्ही या ठिकाणी समाधानी जातोय की अनेक वेळा आम्ही अनेक सरकारी दरबारी पायपीट केली, कुठे न्याय मिळाला नाही, पण आजच्या घडीला आज न्याय मिळालं हीच भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने समाधानी जातोय की आमच्या रस्त्याचं काम खऱ्या अर्थाने आता मार्गी लागतोय, याचं समाधान आहे. खरं पाहता रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातले मुंगोशी गाव आहे आणि या गावाची जी बौद्धवाडी आहे त्या बौद्धवाडीमध्ये जाण्यासाठी अजूनही गेले स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटून गेले तरीसुद्धा त्या गावातील लोकांना रस्ता नाही आहे. आणि हा रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करून आंदोलनं केली तरीसुद्धा गावाला रस्ता मिळत नाही. आणि म्हणून आज आम्ही ग्रामस्थांसह मी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रायगड जिल्ह्याचे कलेक्टर जावळे साहेबांना भेटलो आणि वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्यांनी स्वतः प्रांत साहेबांना इथून फोन केला आणि मुंगोशी बौद्धवाड्यासाठी रस्ता करण्याचं आश्वासन दिलं आहे. जर कोणी आडवा येत असेल, ग्रामस्थ असतील किंवा कोणीही तिथे रस्त्यासाठी आडवा येत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचंही आश्वासन दिलं आहे. नाही जमलं तर अॅट्रॉसिटीसुद्धा गुन्हा दाखल करण्याचं आमच्या समोर चर्चेदरम्यान झालेलं आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामी राज्यामध्ये गाव तिथं रस्ता ही राज्याची भूमिका आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जन्मापासून तिथं जी वस्ती उभी राहिलेली आहे तिथपासून आजपर्यंत तुम्ही रस्ता देत नसेल आणि तेही अगदी पेण म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या लागून रस्ता गाव आहे आणि अशा गावाचं दुर्लक्षितपणा होत असेल किंवा तिथं जातवाद होत असेल किंवा शेतकरी नागरिकांना जाण्यासाठी बंदी घालत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि इथं निषेध व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं. नवी मुंबईतील वाशी भागात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात 3 आरोपी अलगद अडकले असून त्यांच्याकडून तब्बल 13 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या धडाकेबाज कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. छाप्यात केवळ अंमली पदार्थ नाही तर तस्करीसाठी वापरली जाणारी महागडी वाहने आणि इतर साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानुसार या प्रकरणाचा संबंध थेट मोठ्या आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी रॅकेटशी असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. सध्या या अटकेत असलेल्या 3 आरोपींची कसून चौकशी सुरू असून या रॅकेटमधील अन्य मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा, जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे. एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. नेमके आरोपी कुठले होते? यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे. त्यांच्यावर आधी कोणी दाखल होते का? सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे. पुढचा तपास चालू आहे. तसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल, आपल्याला शेअर करू. वारंवार अशा गोष्टी घडत आहेत, ड्रग्सचे प्रकरण समोर येत आहेत. नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहे. यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.
सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे. नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे. जसा जसा तपास पुढे जाईल आपल्याला ती शेअर करण्यात येईल. असं कुठल्या समाजाचा बद्दल सांगता येणार नाही, पण एरियामधनं येत आहे. या संदर्भात यापूर्वी सुद्धा कळंबोलीच्या केसमध्ये नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये मोका लावलेला आहे. त्या भागातून पंजाबमधून जे या संदर्भातले आरोपी आहेत त्यांना पकडून आणून त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे. या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून लक्ष दिलं जात आहे की कुठनं अंमली पदार्थाची तस्करी या भागामध्ये होत आहे आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कारवाई करण्याची तयारी नवी मुंबई पोलिसांची आहे. खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खेड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकडे, शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगर परिषदेने शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हद्दवाढीस तातडीनं मंजुरी देण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याच्या कामांसाठी विशेष अनुदान, अग्निशमन दलासाठी नवीन वाहन, 6000 लिटरचा पाणी टँकर आणि नवीन जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक निधी आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे खेड शहराच्या विकास कामांना आता मोठी गती मिळण्याची चिन्हे पाहायला मिळतात. शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगर परिषदेचे सन 2026-27 साठीचे 113 कोटी 96 लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. या नियोजित बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विशेष म्हणजे अंत्यविधीसाठी लागणारा कर हा 1500 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत कमी करून नगर परिषदेनं शहरवासियांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यावसायिक कर आणि पाणीपट्टीत काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हॉस्पिटल्स, ज्वेलर्स आणि मद्यविक्री केंद्रांसाठी नवीन कर आकारणी निश्चित करण्यात आली असून हॉटेल व्यवसायासाठी देखील सुधारित शुल्क लागू होईल. दुसरीकडे कुंडलिका नदी संवर्धन गार्डन आणि शहर सभागृहाच्या भाड्यामध्ये नागरिकांना सवलत जाहीर करण्यात आली आहे. घरगुती वार्षिक पाणीपट्टी आता 1800 रुपये करण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे संतुलित अंदाजपत्र मांडल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी नमूद केले. अष्टमी नगर परिषदेचा अर्थसंकल्प जसं मी सांगितलं आज जाहीर करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प मांडताना आपण सर्वसामान्य नागरिक असतील, माझे रोहा अष्टमीकर असतील, यांना विचारात घेऊन त्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा आपण कशा देऊ शकतो आणि त्याच्यावर भार कमी येईल अशाच प्रकारचा अर्थसंकल्प आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे आपण 2026-27 याचं जे अंदाजपत्रक आपण आज अर्थसंकल्पाच्या दिवशी जाहीर केलेलं आहे त्याच्यानुसार एकूण जमा आपली त्यात महसुली आणि भांडवली दोन्ही मिळून जवळजवळ 113 कोटीची आहे आणि प्रोजेक्टेड खर्च जो आपण केलेला आहे तो एकूण खर्च 112 कोटी 83 लाख एवढा आहे. म्हणजे 1 कोटी 12 लाखापर्यंत 2026-27च्या अखेरीस आपली शिल्लक पाहिजे अशा प्रकारचे ते आकडे आहेत. पण मी एवढंच सांगू इच्छिते की हे प्रोजेक्टेड आकडे आहेत. म्हणजे वरून आपल्याला जो निधी आहे किंवा आपला स्वनिधी असेल त्याचं हे एक प्रकारचं एस्टिमेशन केलेलं आहे. पण त्या प्रकारचं एस्टिमेशन जे केलंय ते मी तुमच्या समोर आता मांडलं. कणकवली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत सर्व अवैध व्यवसाय तातडीनं बंद करण्याचे कठोर आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच असून या आदेशांची कोणतीही अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावरून पोलीस यंत्रणेवर सडकून टीका केली आहे. कणकवली येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशांना पोलीस प्रशासनानं केराची टोपली दाखवली असून अवैध धंदे अद्यापही जोमात सुरू आहेत असा खळबळजनक आरोप उपरकर यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री फसव्या आणि जनतेला बुलबुलया करणाऱ्या घोषणा करतात. मागील काही निवडणुकीच्या अगोदर अनैतिक धंदे बंद करणार, दारू, मटका, जुगार, अंमली पदार्थ बंद करणार अशा प्रकारचे बोलून एकावरती धाड टाकली आणि जसं काय मी मोठा सिंगम असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व फेल गेलं. आज जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये
मोठ्या प्रमाणात दारू, मटका, जुगार आणि असलेल्या अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात फिरतात. एवढंच नव्हे तर तालुक्यात आता पट चालू झालेले आहेत. अजून 1-2 दिवसांनी कुठेतरी पट चालू होणार आहे. त्यासाठी 2 पोलिसांनी 50,000 रुपये महिन्याला की दिवसाला मागितले तेवढं कळलं नाही, पण ही माहिती आमच्याकडे आलेली आहे की अशा प्रकारचं माळावर चालणारे आता पट परत चालू होणार आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे या ठिकाणी चालू आहेत. आज या एवढंच नव्हे तर त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आणि तिकडचे शहर अध्यक्ष म्हणून असलेले त्यांनी तर मध्ये पेपरला स्टेटमेंट दिलेली, हे अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, ते बंद झाले पाहिजे. म्हणजे त्यांच्याच पक्षाचे लोक सांगतायत की हा धंदे चालू आहेत, मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालू आहेत, कुठे बंद झालेले नाहीत. म्हणजेच पालकमंत्र्याचे कोण ऐकत नाहीत. पालकमंत्र्यांचे आदेश केराच्या टोपलीत टाकले जातात, अशा प्रकारचा विषय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खेड भूमिपुत्र फार्मर प्रोड्युसिंग कंपनीद्वारे जिल्ह्यातील पहिल्या सेंद्रिय निविष्ठा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पुरे गावात हा प्रकल्प उभारला गेला. तालुका कृषी अधिकारी माळी यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नामदेव निकम आणि सचिव स्वप्नील महाडिक उपस्थित होते. या केंद्रातून दरमहा 5 ते 10 हजार लिटर जैविक खते आणि औषधांची निर्मिती होणार आहे. यामध्ये ह्युमिक ऍसिड आणि दशपर्णी अर्क यांसारख्या उत्पादनांचा समावेश असेल. रासायनिक खतांचा वापर कमी करून कर्करोगासारखे आजार रोखणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून 10 लाखांचा निधी आणि 5 लाखांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शिंगरी पंचक्रोशीतील सुमारे 800 शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून यामुळे ग्रामीण भागात शाश्वत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते डॉक्टर रोहित नलगाव लिखित इंद्रायणी महासीर अ कन्झर्वेशन जर्नी या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सातपुते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करताना समाजात रुजलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञानाची कास धरणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. नवा शोध घेताना अनुभवातून आलेला जुना बोधही तितकाच महत्त्वाचा असतो. उपकेंद्राचे संचालक डॉक्टर पी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळण्याचे आणि मनातील विज्ञानाची भीती काढून टाकण्याचे आवाहन केले. केवळ कुतूहल आणि चिकाटीच्या जोरावर आपण विज्ञानात मोठी क्रांती करू शकतो असं देखील त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे, डॉक्टर पाटील कांदळवनचे, वैभव बोंबले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञानाचा जागर करत हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. खेड येथील लायन्स क्लब सिटी आणि प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श समोर ठेवण्यात आला. डॉक्टर मरकड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला. वाढत्या उष्णतेचा त्रास लक्षात घेता शाळेला सीलिंग फॅन भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण अधिक सुखकर व्हावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. शाळेच्या गरजा ओळखून करण्यात आलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी लायन्स क्लबचे विशेष आभार मानले. या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण शिक्षणाला मोठी चालना मिळत असून भविष्यातही मदतीचा हा ओघ सुरू ठेवण्याचा मानस क्लबने व्यक्त केला आहे. या शाळेमध्ये आता गरमी चालू झालेली आहे आणि विना पंखा असे 1-2 वर्ग आहेत की जिथे पंखे नाही आहेत आणि मुलं बसत आहेत. पण त्याची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने आज आपण या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करण्यास आलेलो आहोत. आमचे लायन ज्येष्ठ मेंबर लायन डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांचा कालच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुम्हाला या ठिकाणी पंखे, शैक्षणिक साहित्य आम्ही तुम्हाला भेट म्हणून द्यायला आलो. आम्ही असे कोण देणारे एवढे मोठे दाते नाही आहेत, पण जे काय आमच्याकडून करता येईल, तुमच्या मुलांसाठी काय करता येईल ते आम्ही करणं क्रमप्राप्त आहोत. या समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या उदात्त भावनेतून आमच्याकडे कोणाचे वाढदिवस आमच्या प्रियजनांचे असते की ते आम्ही या माध्यमातून करतो. आणि फक्त आमची एकच अट असते की शाळेकडून आम्हाला रिझल्ट चांगला आला, पण तुमची शाळा आम्ही बघतोय जी ज्याप्रमाणे टापटीप ठेवलेत त्याप्रमाणे बघता परत या शाळेत यावं हा मोह आवडता येणार नाही. पण नक्की सांगतो की तुमच्या शाळेला
ह्या महिन्यामध्ये परत एकदा आम्ही येऊन ह्या ना त्या कारणाने कोणती ना कोणती तरी ऍक्टिव्हिटी आम्ही 100% करू. डॉक्टर ज्ञानेश्वर मरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि शहरातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी सुचवल्याप्रमाणे आज आपण निगडे शाळेमध्ये निगडे बोरस इथे आपण शैक्षणिक साहित्य आणि पंख्याचे वाटप करायला आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे लायन्स क्लब हे नेहमीच वाढदिवस हॉटेलमध्ये साजरे करत नाही. आम्ही असेच गरजू विद्यार्थ्यांना आणि समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करत असतो. आणि लायन्स क्लबमध्ये काम करताना आमचे मित्र रोहनजी विचारे यांना आत्ताच समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे समाजभूषण पुरस्कार त्यांना हे केलं दिलं. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.